यानंतर पुन्हा आपण थोडे असणार आहोत. पुलंचा विनोद. पुलंचा विनोद आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पुलंचे विनोद प्रसिद्ध आहेत. पण पुलंनी एक विनोद करताना एक दक्षता घेतली की कमरेखालचा विनोद पुलंनी कधी केला नाही. पुलंचे विनोद बघा तुम्ही, त्याला एक विशिष्ट दर्जा आहे त्या विनोदाला. मी का बोलतोय, कारण एक कोट्याधीश पुलं नावाचं एक पुस्तक तुम्हाला लोकांना माहिती असेल. चतुरंग नावाची संस्था आहे, अजूनही ते काम करतात आणि माझं भाग्य की त्या ठिकाणी काम करायचं भाग्य मला मिळालं. या चतुरंगने 1994 मध्ये याची पहिली आवृत्ती काढली होती रंग संमेलनामध्ये आणि 5000 कॉपी काढल्या. कुठल्याही पुस्तकाच्या 500 कॉपी काढल्या जातात. 5000 काढल्या, त्या संपल्या. परत 5000 काढल्या. एकाच महिन्यात 5,000च्या 10,000 काढल्या. पण टोटल 15,000 कॉपी या पुस्तकाच्या काढल्या. आणि हे पुस्तक सध्या बुक डेपोत उपलब्ध नाही. पुलंची ज्यावेळी जन्मशताब्दी वर्ष मी ज्यावेळी करायचं ठरवलं, ते राजा प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यांना मी स्वतः भेटलो होतो. तर त्यांना म्हणालो मी आपण एक आवृत्ती काढूया याची. तर ते म्हणाले खपणार कशी काय. त्यांनी असं म्हटलं, मी काय माघार घेतला. कारण पुलंचं हे पुस्तक आज कुठेही उपलब्ध नाही आहे. माझ्याकडे कॉपी आहे. ज्यांना कोणाला बघायची असेल कार्यक्रम संपल्यानंतर तर जरूर बघू शकता आपण. आणि मुख्य म्हणजे हे जे कोट्याधीश पुलं पुस्तक आहे ते चतुरंगने काय केलं की पेपराद्वारा, न्यूजपेपर, त्यांनी लोकांना आवाहन केलं की पुलांच्या कोट्या कोणाकडे जर असतील तर त्यांनी पत्राद्वारा आम्हाला काढवाव्या. नुसता उपयोग नाही. तर माझं भाग्य की मी 3 कोट्या या पुस्तकासाठी पाठवल्या होत्या. जयंत नारळीकर, प्रवीण डावणे अशा अनेकांनी कोट्या पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि माझं नाव सुद्धा ऋणनिर्देश आहे त्याच्यामध्ये. माझं नाव आहे. मला अभिमान आहे की कोट्याधीश पुलंमध्ये मी कोट्या पाठवल्या. आता मी कुठल्या कोट्या पाठवल्या त्यातली एक कोटी तुम्हाला सांगतो आणि पुलंचे काही 1-2 विनोद सांगतो. बराच कार्यक्रम आपल्याला अजून बघायचा आहे. त्या ह्याच्याची मी कोटी पाठवली होती की पहिली जागतिक मराठी परिषद मॉरिशसला भरलेली होती आणि पुलं त्याचे अध्यक्ष होते. आणि माणिक वर्मांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेत होता. तर सुधीर गाडगीळला सवय आहे की 2-3 प्रश्न विचारला तो एखादा 3रा-4था प्रश्न असा विचारतो की तो गोगली असतो जरा. म्हणजे तो ज्याची मुलाखत घेतो त्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्रास होतो. तर माणिकताईंना त्याने प्रश्न विचारला की तुमची आणि वर्मांची पहिली भेट कुठे आणि कधी झाली. आता माणिक वर्मा हे अतिशय सोज्वळ असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कठीण होत होतं. परंतु सुधीर गाडगे त्या प्रश्नाचं टोक सोडत नव्हता. एक 4 प्रश्न झालं परत तो आठवण करायचा. हो माणिकताई, त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. तुमची आणि वर्मांची पहिली भेट कुठे आणि कधी झाली. पुलं पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या लक्षात आलं. ते उभे राहिले आणि म्हणाले, अरे सुधीर, तू सारखं त्यांच्या वर्मावर का बोट ठेवतेस. तर सुधीर गाडगे तेवढाच हुशार. तो म्हणाला, त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारा मी कोण. त्यांचा वर्मा अमर आहे. त्याचं नाव होतं अमर. आता या सुधीर गाडगेच्या मी लाईव्ह 4 मुलाखती घेतल्या. हे माझं भाग्य आहे. तुम्हाला आयुष्यात कुठली माणसं भेटणार हे आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी ते नियती ठरवत असते की तुम्हाला कोण कोण भेटणार. आज स्टेट बँकेचे एवढे लोक माझ्यासमोर. मी स्टेट बँकेत तुमच्या 4th ला कार्यक्रम केला होता गाण्याचा. तुमची जी कोऑपरेटिव्ह सोसायटी होती बरेच वर्ष झाली. MS पाटील त्याचे एक अंधेरीला राहतात बघा. माझं नाव विसरलो मी. शॉर्ट गिरास्त होते असतील. मला कल्पना नाही. मजा काय झाली, त्या विषयांतर होत आहे थोडं. पण तुम्ही स्टेट बँकेचे आहात. त्याने माझा गाण्याचा कार्यक्रम ठेवला हो. आणि मला माहित नाही त्यांनी अमित साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आता माझी पंचायती झाली. मला माहित नव्हतं. थोड्या वेळाने मी बघितलं तर अमित साहेबांनी आले तिकडे. आणि मी बोलत होतो मराठीमध्ये, कारण मराठी गाण्यांचा कार्यक्रम. तर त्यांच्या पुढे मी बोललो. अमित साहेब बसले समोर आणि मी बोलणं बरं नाही ना. पण मी म्हटलं त्यांना, मला कल्पना नव्हती तुम्ही येणार ते म्हणाले काय आता मी आलोय तू बोल म्हणाले, घाबरू नको. पण त्यांच्यासमोर मी निवेदन केलं. अशी परिस्थिती येऊ शकते कधी.
मला अजिबात कल्पना नव्हती की अमित शहानी येतील तिकडे म्हणून. तर हा विनोद तुम्हाला मी सांगितला. आणि केसी कॉलेज जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहे. त्या महाराष्ट्र मंडळात पुलांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. तर पुलांना मुलांमध्ये मिसळायला आवडतं, लहान मुलं असो किंवा कॉलेजची मुलं असो. त्याने आनंदाने होकार दिला. पुलांनी छानपैकी भाषण केलं आणि पुलांचं भाषण जमताना एका तिकडे हार्मोनियम घेऊन आला. आता पुण्याला वाटलं की कार्यक्रम जमल्यानंतर राष्ट्रगीत वगैरे असेल म्हणून हार्मोनियम आणले असेल. आता पुलांचं भाषण जपल्यानंतर तो जो मंडळाचा सेक्रेटरी आहे तो पुलांना म्हणाला, ओ पुला, तुम्ही हार्मोनियम सुद्धा फार सुंदर वाजवता ना. तर पुला त्याला एकच वाक्य म्हणाले, मी मल्लखांब सुद्धा चांगला घेतो, पण ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या इकडे नाही करणार. तुम्ही मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, मी भाषण केलं, आता हार्मोनियम का मी वाजवणार नाही इकडे. पुलांनी नकार दिला त्यांना. हो, पुलांची हार्मोनियमची सीडी निघालेली आहे. ते एक बाई त्याला भेटली आणि म्हणाली, हो तुमची हार्मोनियमची सीडी सुद्धा निघाली आहे. हो म्हणाले, मी हार्मोनियम वाजवतो, तुम्हाला माहिती आहे माझी सीडी निघणार ना. पुलं तिला गमतीने म्हणाले की एखादी सुंदर बाई आहे, तिच्या कमरेवर मुलगा आहे, तुम्ही त्या मुलाची स्तुती करा आणि त्या बाईला विचारा का तुमचं लग्न पण झालंय का. आता मुलगा आहे याचा अर्थ लग्न झालंय ना. तर मी हार्मोनियम वाजवतो त्याचा अर्थ माझी सीडी निघाली, त्याचा अर्थ मी हार्मोनियम वाजवतो. आता गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या गोविंदरावांची 60 समारंभ होता आणि पुलं त्याचे अध्यक्ष होते. तर सगळी भाषणं झाली वगैरे आणि त्या मैफिलीचा समारोप पुलं आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जुगलबंदीने होणार होता. आता पुलं सुरुवातीलाच म्हणाले मी हार्मोनियम वाजवतो, पण गोविंदराव म्हणजे हार्मोनियम मधला हिमालय आहे. गोविंदरावने किती लोकांना वाजवलंय काय. ते वाजवताना एकच वाक्य म्हणाले, नेहमी लोकांच्या पोटात गोळा येतो, आज माझ्या पोटात गोळा आला. म्हणजे काय त्या प्रसंगाला काय सुचेल. पुलं 75 नावाचं एक पुस्तक आहे, तुमच्यापैकी बरेच लोकांनी वाचलं असेल. तर त्याचं प्रकाशन ना डॉक्टर जयंत नार्डीकरांनी केलं. आता जयंत नार्डीकर हे सायंटिस्ट आणि ते गंभीर व्यक्तिमत्व आहे, ते काही विनोद वगैरे करणारे नाही. पण ते पुलांचं पुस्तक असल्यामुळे त्याने विनोद करायची लहर आली. काय झालं, समोरच्या पहिल्या रांगेत जयंतराव नार्डीकरांची पत्नी आणि पुलांची पत्नी सुद्धा बसली होती. तर नार्डीकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले, आज माझ्या भाषणाची सुरुवात मी बंधू आणि भगिनीनो अशी करू शकत नाही, समोरच माझी पत्नी बसली आहे म्हणा. लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याने भाषण केलं, पुलं उभे राहिले बोलायला. आता पुलांना काय माहित नव्हतं ते काय बोलणार. ते पुलं म्हणाले, डॉक्टर नार्डीकरांना जो प्रश्न पडलाय की पत्नी समोर असताना मी भाषणाची सुरुवात बंधू आणि भगिनीनो कशी काय करायची, पण म्हणाला आज माझी सुद्धा पत्नी समोर बसलेली आहे, तरी माझ्या भाषणाची सुरुवात मी बंधू आणि भगिनीनो अशीच करणार आहे, कारण माझी पत्नी मला भाई म्हणून हाक मारते. हे जे उत्स्फूर्तपणा आहे याला अतिशय महत्व आहे. एकदा चतुरांतर्फे रवींद्र नाट्य मंदिर मध्ये त्यांना असं कोणीही प्रश्न विचारलं प्रेक्षकांमधून. मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला. एकाने त्याला प्रश्न विचारला, का हो भाई तुम्ही एवढं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, पण तुम्ही कधी कुठल्याही जाहिरातीत काम नाही केलं. पुलं दिसले तुम्हाला, कुठल्या जाहिरातीत दिसले पुण्यात असताना किंवा असं काही केसाला डाय लावताना वगैरे कधीच दिसणार नाही तुम्हाला. तर पुन्हा त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं. ते म्हणाले, तुमच्या सर्व रसिकांची जर इच्छा आहे की मी कुठल्या तरी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत काम करावं आणि तुमच्या तोंडाला फेस आणावा, तर माझी हरकत नाही. म्हणजे प्रश्न काय विचारतात लोक. इथे कट्यार काळजात घुसली याच्या 5व्या प्रयोगाला. आता कट्यार हे जे नाटक आहे त्याच्याविषयी बरंच बोलण्यासारखं आहे, पण हे नाटक ज्यावेळी बसवलं ते अतिशय लांबलं होतं नाटक, कारण त्यावेळी लोक बघायचे, पण आता 3 तासाच्या वर कोण नाटक बघणार नाही. तर या नाटकाचा पहिला प्रयोग साहित्य संघात झाला होता आणि आचार्य यात्रे आले होते. तर साधारण एक 4 तास नाटक चालेल असं ते बांधण्यात आलं होतं, म्हणजे वन्स मोर वगैरे धरून सगळ्यांचे. आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे वन्स मोर घेणारच ना गाण्याला.
तर तो प्रयोग साधारण एक 8ला सुरू झाला आणि साधारण एक 12 पर्यंत संपणार अशी तजवीज केली होती, पण तो 1:30 पर्यंत चालला रात्री प्रयोग. आणि अत्रे आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. तर अत्रेंनी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स आपल्या त्यांच्या मराठामध्ये अग्रलेख लिहिला की नाटकाची स्तुती केली आणि अग्रलेखाचं शीर्षक होतं कट्यार घड्याळात घुसली. म्हणजे आता हे का बोललो मी पुलंचं असल्यामुळे, कारण हे नाटक पु ल, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि वसंतराव देशपांडे हे नाटक कमी करण्यात, म्हणजे त्याच्यामधली कापून नाटक कसं लोकांसमोर सादर करावं याच्यात पुलंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे 5व्या प्रयोगाला पु ल स्वतः हजर होते. तर त्या संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला 5व्या प्रयोगाला. तर बॅकस्टेज आर्टिस्ट जे असतात ना सगळे, त्यांनाही वाटलं की अनायाचे पु ल उपस्थित आहेत तर आपण सुद्धा त्यांचा सत्कार करावा. पण बॅकस्टेज आर्टिस्ट हे बरेच असतात ना, रंगपट, मेकअप, हा तो सगळे. तर असे 12 बॅकस्टेज आर्टिस्ट निघाले तिकडे आणि त्या 12 लोकांनी हार आणले छोटे छोटे. तर तो निर्माता म्हणाला, हो तुम्ही एक एक जण स्टेजवर जाऊन पुलांना हार घालणार, 12 लोक, फुकटचा वेळ जाणार. तुम्ही काय करा, ते सगळे हार असे जॉईन करा, एक लांब नजर हार करा आणि 12 लोक घेऊन जा स्टेजवर. आता ते तो आयोजक सांगितल्यामुळे यांनी ते सगळे हार जॉईन केले असे आणि ते 6-7 लोक तो हार घेऊन गेले लांब लचक. पुन्हा मी नुसतं बघितलं, म्हणाले हार घालायचा असेल तर मला आडवं झोपावं लागेल. आता हारावरनं मला आठवलं पुलंचा 60वा वाढदिवस होता. अनेक मित्र त्यांचे आले होते, काही लोकांनी त्यांना काही गिफ्ट आणल्या होत्या. तर त्यांचा एक साऊथ इंडियन चाहता होता. तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडियन लोकांमध्ये जाडे हार असतात. तुम्ही माटुंगाला जर गेलात कधी त्या बाजूला तर दुकानात बघितलं असतं, असे फार जाडे हार असतात, ते फार वजनदार असतात. तर तो असा बारीकसा मनुष्य होता आणि तो हार घेऊन तो शेवटी गेला पुलांना घालायला. तर तो हार बघितलं, पुन्हा म्हणाले जिवंतपणे एवढं ओझं सहन होणार नाही. बोलणं म्हणजे काय बघा ना, म्हणजे काय त्यांचं हे चालतं बघा. तर आता पुलांच्या विरोधात मी 2 तास बोलू शकतो, परंतु आताकडे आपल्याकडे सुबोध चितळे तयार आहे. अंतू बर्वा हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर अतिशय नावाजलेलं आहे, कारण पुलंचं सुनीताबाई ठाकूर पूर्वीच्या त्यांचं रत्नागिरीला माहेर होतं. त्यामुळे पुलंचं लग्न हे रत्नागिरीमध्ये झालेलं आहे. आणि सांगायला थोडंसं योगायोग म्हणा काय म्हणा, 12 जूनला पुलंचं लग्न झालं आणि 12 जूनलाच पुलंचं निधन झालं. काय माहित नाही. म्हणजे सुनीताबाईंनी एक पत्र लिहिलं आहे महाराष्ट्र आमच्यानंतर, फार सुंदर पत्र आहे. त्या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी शेवटी असं एक वाक्य लिहिलं आहे की आता फक्त सुकलेल्या झाडांना पाणी घालत बसायचं. फार सुंदर वाक्य आहे बघा. पुलं गेल्यानंतर त्यांनी ते पत्र लिहिलं आहे महाराष्ट्रासाठी. तर अंतू बर्वा हे जे कॅरेक्टर आहे ते पुलांना रत्नागिरीत सापडलं. पुलं रत्नागिरीला वरच्यावर जायचे, लग्न रजिस्टर तिकडे झाल्यामुळे तिकडे बरेच वेळा त्यांचं जाणं येणं असायचं. तर तिकडे अंतू बर्वा हे जे अतिशय गाजलेलं कॅरेक्टर, म्हणजे त्याचं बोलणं तिरकस, त्याची बोलण्याची स्टाईल आपल्यासमोर सादर करतायत सुबोध चितळे. जोरदार टाळ्या झाला. मंडळी नमस्कार. साधारण 13-14 मिनिटाचा हा छोटासा भाग आहे आणि थोडीशी आधी विनंती अशी मुद्दाम करतो की आपले भ्रमणध्वनी जर मूक केलेत ना तुम्ही तर आणखी जरा जास्ती चांगले. 1-2 तास कारण थोडासा डिस्टर्बन्स सगळ्यांना आजूबाजूच्या होतं. एक विनंती, नम्र विनंती, बाकी काय असो. ठीक आहे. देसाई साहेबांनी सांगितलंच आहे, रत्नागिरीचं जे कॅरेक्टर आपण म्हणतो, व्यक्ती आणि वल्लीमधलं कसं आहे, अंतू बर्वा. रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला देखील. रत्नागिरीचा अण्णू गोपटे हा वकील म्युन्सिपाल्टीच्या प्रत्येक निवडणुकीत उभा राहतो पडतो. त्यामुळे विहिरीत पोहरा जरी पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे असंच अंतू विचारतो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी
अंतूने बंदरावर कसलंसं एक छोटंसं दुकान उघडलं होतं. काही दिवसातच ते बुडालं, हा भाग वेगळा. परंतु अंतूचा अंतू शेट व्हायला हे दुकान मात्र चांगलंच कारणीभूत होतं. अंतूची आणि माझी पहिली भेट बापू हेगिस्ट यांच्या दुकानात झाली. सासूरवाडीला गेलो होतो, रत्नागिरीला. सिगरेट घ्यायला मी दुकानात गेलो होतो. तेवढ्यात केसरीच्या मागून जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर सरकवत अंतूने मला तडक प्रश्न केला, वकील साहेबांचे जावई वाटताय? मी चटकन हो म्हटलं. अहो झटक्यात ओळखले तुम्हास, या बसा. बापू आपल्या वकील साहेबांचे जावई हो, चहा मागवा. मी विचार करायला लागलो, ना ओळख ना पाळख आणि इतक्या सलगीत आलेला हा म्हातारा कोण. पण अंतूनेच लगेच त्याचा खुलासा केला, तुमचे सासरे चांगले दोस्त हो आमचे, सांगा त्यांना अंतू परवा विचारित होता. मी पुन्हा एकदा मानेने हो म्हटलं. पुण्याहून कधी आलात? म्हटलं परवाच आलो. बरोबर, अहो दिवाळ सण. त्या दुचाकी कसल्या स्कूटरी मागताय, चांगली फोरड गाडी मागा, सासरे बुवांकडे रगड पैसा पडलाय. मला पण थोडीशी गंमत करायची लहर आली. अहो तुम्हीच सांगा ना त्यांना, म्हणजे आता तुम्हीच तर म्हणालात ना तुमचे दोस्त आहेत, देतील मला फोरड गाडी. वाचतात हो जावई बापू, पुण्याचे ना तुम्ही, शब्दात ऐकणार काय. बर आता एक सांगा, मुक्काम आहे की फ्लाइंग विजिट आहे? 2-3 दिवसांनी जाईल म्हणतो, हेच उत्तम. अहो नेहमी थोडक्यातच गोळी असते. नाहीतर मागील खेपेस सड्यावरच्या कसोबकर वकिलांचा जावई आला, दिवाळ सणाला 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोबकर वकिलानं त्यास खळे सारवायला लावले हो. जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो, बरोबर ना. माझ्याकडे हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. मी आपलं परत हो म्हटलं मानेनीच. नंतर त्यांनी बापू हेगिस्ट यांना माझी ओळख करून दिली. बापू ओळखलं नाहीत का? आपल्या वकील साहेबांचे जावई सिनेमात असतात मुंबई पुण्यास, चहा मागवा. नंतर मग बापूंची आणि स्वतःची मला ओळख करून दिली. जावई बापू, बापू आणि मी तुमच्या सासरे बुवांचे पक्षकार हो. मी पुन्हा एकदा मानेने होकार दिला. बापू शेटने असं माझ्याकडे जरा म्हणजे कुतूहलाने किंवा संशयाने बघितलं. सिनेमात आहे सांगितल्यावर अंतू शेट त्याला म्हणतात, अरे संशय येतोय काय, वरून रद्दी काढून पहा, मोठमोठ्या वर्तमानपत्रात छोटे छोटे फोटो असतात त्यांचे. मग बापूंनी मान बोलवलं, जावई बापू चहा घेणार ना? नको हो म्हटलं. काय किती उकडताय रत्नागिरीत. रत्नागिरी सुकरायचीच. अहो गोठ्यात निजणाऱ्या बैलाच्या मुताची घाण येते असे म्हणून भागेल. रत्नागिरीची हवा थंड असती, शिमला नसते काय म्हटले जावई बापू. असा वाटला आमचा कंट्री विनोद. पुन्हा मलाच विचारतात. मी पुन्हा मानेने होकार. माझ्याकडे पर्यायच नसायचा. मग एक थोडासा उसासा टाकत अंतुशेठ मला विचारतात, जावई बापू एक प्रश्न विचारू का हो तुम्हास? हो म्हटलं विचारा की, त्यात परवानगी काय घ्यायची? नाही ते सिनेमात असतात तुम्ही म्हणून विचारतोय. ते नट्यांच्या बद्दल आम्ही हे जे काही ऐकतो कितपत खरे असते हो? मला तर त्यांच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला होता, पण मी सुद्धा थोडासा वेळ पांघरून पेडगावला जात विचारलं, हे जे काही म्हणजे काही कळलं नाही हो मला. काय वाचतात हो तुम्ही? कोर्टात साक्षीदार म्हणून चांगलेच नाव काढा. अहो हे जे काही मी म्हणालो ना ते तर्जनी नासिकांतला प्रकार हो. असं म्हणत अंतुशेठने नाकाला बोट लावत एक डोळा माझ्याकडे बारीक केला. मला थोडस म्हणजे ओशाळल्यासारखं झालं. पण तेवढ्यात चहा मागवला होता बापूंनी, तो आला आणि आमचा नट्यांचा विषय तिथंच संपला. चहा घेताना मला असा घ्या कप माझ्या हातात दिला आणि अंतुशेठ कपातनं बशीत होतं फुर फुर करत चहा प्यायला सुरुवात केली. एक घोट घेतल्यावर त्या चहा आणणाऱ्या पोराला अंतुशेठ विचारतात, रत्नागिरीच्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण काय रे झंप्या? वास्तविक चहात दूध कमी आहे हे अंतुशेठ त्याला सरळ विचारू शकले असते ना, पण मधल्या आळीतले अंतुशेठ सरळ कसे बोलणार?
आता एक अंतू शेठची आणि माझी 12-14 वर्षांची ओळख झाली होती, म्हणजे बऱ्यापैकी परिचय झाला होता. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे म्हणजे 60-65चे त्यांचे काही सहकारी सुद्धा माझ्या ओळखीचे झाले होते. वर्ष दीड वर्षात माझी रत्नागिरीला फेरी व्हायची. अंतू शेठ भेटायचे, त्यांची मित्रमंडळी भेटायची. परंतु प्रत्येक खेपेस एखादा मेंबर गळाल्याचे कळे. एकदा असाच रत्नागिरीच्या भेटीत अंतू शेठ भेटले. अंतू शेठनं म्हटलं, अंतू शेठ, ते दामू काका आपले दिसत नाहीत हो कालपासून. कोण? दामू नेणा. अहो तो खुशाल आहे हो. रंभा त्याच्या टाकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यानं वारा. म्हणजे वाघाचे पंजे. बदली झाली हो रत्नागिरीतनं दामूची, असं म्हणत त्याने आकाशाकडे बोट दाखवलं. म्हटलं, अरे रे, कळलं नाही हो आम्हास. कळणार कसे? दामू नेणा चचला म्हणून काय रेडिओत कोणी बातमी सांगणार आहे? पण वर्तमानपत्रात म्हणजे केसरीत आला होता गृह्य संस्कार छापून. मनमिळाऊ, प्रेमळ, धर्मपारायण होता दामू. काय पेपरवाले हो, काही पण छापतात. नाही पण त्यांची चूक नाही हो, तुम्ही द्याल तेच ते छापतील. अहो आमचा दामू नेणा कसला प्रेमळ. मरून ताठीवर पडला तरी कपाळावरची आठी तशीच. मी म्हटलं, पण अचानक काय? अचानक म्हणजे उकडताय म्हणून खळ्यावर निजावयास गेला आणि तिथंच पुचकला. घरच्यांना सुद्धा सूर्योदयानंतर समजले. पण पुण्यात्मा हो, म्हणजे आषाढातच गेला. पण त्या दिवशी आमच्या रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या होत्या. एक विठुरायाची, दुसरी दामू नेण्याची. तो आषाढात गेला. लगोलग आपल्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केलं विजयादशमीला. म्हणजे अहो पृथ्वीच्या सीमा ओलांडून स्वर्गात. हा, पण तो देखील पुण्यात्मा हो. विजयादशमीचा मुहूर्त गाठला, जाऊन स्वतःच्या देहाचे सोने केले. त्याचा इजा झाला, याचा पिजा झाला. आता तिच्या कोण? काय नाही, वाट पाहतोय असं म्हणत पुन्हा कुत्सितपणे खांदे उडवले. अंतू शेठच काय, त्या मधल्या आळीतले बरेचसे त्यांच्या वयाचे नमुने हे त्यांच्यासारखेच. म्हणजे आडवळणाचे. कुणाचं चांगलं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही. पण चाल मात्र कोकणी वाटेसारखीच हो, सदैव तिरकी. मध्यंतरी कोकणात दुष्काळ पडला होता आणि आपले पंतप्रधान नेहरू त्यांचा झंझावाती कोकण दौरा झाला होता. रत्नागिरीत पण नेहरू येऊन गेले होते. आणि नेहरू आल्यानंतर 2 दिवसानंतर माझीही म्हणजे स्वारी तिकडे रत्नागिरीत आली. अंतू शेठ भेटले नेहमीप्रमाणे. अंतू शेठनं म्हटलं, अंतू शेठ, नेहरू येऊन गेले, काय गाठभेट झाली की नाही? मी कशाला जातोय त्यास भेटायला? पण तो जर मला भेटायला आला तर त्यास विचारीन, अरे भाषणे कसली देतोय, पहिले तांदूळ दे. नंतर कशावरून तरी गांधींचा विषय निघाला. अंतू शेठने गांधींवरचं त्यांचं भाष्य सुरू केलं. अहो कसला गांधी घेऊन बसलात तुम्ही? पक्का वस्ताद, त्यास नेमके ठाऊक इथं त्याच्या पंचाचे ना कौतुक ना दांडीचे त्याहून नाही. का म्हणजे काय? अहो इथे अर्ध्या आधी उघडे पंचेवाले. आणि त्यामुळे तुम्हाला त्यांचं दुसरं अस्त्र ठाऊक आहे का? चळवळीचं उपास. इथं निम्म कोकण उपाशी. रोज तुपाशी खातो ना, त्याला उपाशाचं कौतुक हो, आम्हाच कसले असे म्हणत गांधींची दांडी यात्रा त्यांनी तिथंच संपवली. नंतर एक 4-5 वर्ष मला रत्नागिरीत जायचा काही योग आला नव्हता. एक 5 वर्षांनी मी गेलो होतो. पण रत्नागिरीत बराच फरक पडला होता. फरक म्हणजे असा, वीज आली होती आणि बऱ्याच जणांकडे विजेचे बल्ब लागले होते. त्यावेळेला बल्ब असायचे. अंतू शेठ भेटले. अंतू शेठनं म्हटलं, अंतू शेठ झटपट झाली हो तुमची रत्नागिरी, एकदम कडक. अहो लोकांच्या घरी बल्ब आली की नाही, तुमच्या घरी वीज. काय करायची हो वीज येऊ? आणि पाहायचं काय त्यात? आमचं दारिद्रच ना. पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलं पाहायला विजेचा लखलखाट हवाय कशास? असं म्हणत माझ्या म्हणजे विचारांचे दिवे त्यांनी तिथेच मालवून टाकले. नंतर एकदा मला
काही कारणास्तव लंडनला जायचा योग आला होता, म्हणजे बायको बरोबर. लंडनला जायच्या अगोदर धावपळीत रत्नागिरीला सासूरवाडीला भेट द्यायला आलो होतो आणि लगोलग पहाटेच्या 5च्या बसने मी लगेच मुंबईला परतणार होतो. अहो, पहाटे 5 वाजता अंतुशेठची मला खणखणीत हाक, जावई बापू. त्यावेळेला अंतुशेठ जवळपास 80च्या उंबरठ्यावर असलेले, थोडे हातपाय कापरे झाले होते, आवाजात सुद्धा कंप आला होता, पण डोळ्यांची नजर मात्र तीक्ष्ण होती. मी त्यांच्या जवळ गेलो, म्हटलं, अहो अंतुशेठ, एवढ्या पहाटे तुम्ही इथे? अंतुशेठने खिशातून एक पुडी काढून माझ्या हातात दिली आणि म्हणाले, जावई बापू, ठाऊक आहे हो मला, तुमचा विश्वास नाही आहे, पण एवढी पुडी मात्र ठेवा बरोबर. विदेशात जाताय विमानातून, सपत्नीक, कळलाय हो मला वकील साहेबांकडून, म्हणूनच भेटायला आलोय तुम्हास. आणि माझ्या बायकोकडे पाहिल्यावर अंतुशेठचा ऊर एकदम भरून आला, कंठ दाटून आला. अंतुशेठना काही वेळ शब्द फुटेना. माझ्या खांद्यावर थरथरता हात ठेवत अंतुशेठ म्हणतात, तुम्हास ठाऊक नाही जावई बापू म्हणून सांगतोय हो, 40 वर्ष झाली आमची ही आम्हास अचानक सोडून गेली हो. पण त्या दिवसापासून दारचा हापूस देखील मोहरला नाही आमच्या. काय सांगू, आमचं भाग्य कुठच्या वाटेनं कुठे निघून गेलंय काही कळत नाही हो. म्हणूनच सांगतोय आणि आलोय, तेवढी पुडी मात्र न्यायला विसरू नका हो. जड नाहीये खिशाला. 40 वर्ष कशी तरी काढली, पण आता एकटं पण सोसवत नाही हो, सोसवत नाही. विश्वेश्वरा, किती परीक्षा घ्यायची बाकी आहे अजून. खुशाली आहो दोघं, येतो मी. असं म्हणत अंतुशेठ आपल्या घराकडे गेले. पण त्या वेळेला सुद्धा त्या अद्भुत प्रकाशात आपले मिचमिचे डोळे सदऱ्याने पुसताना अंतुशेठ माझ्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांचं ते खपाटीला पोट गेलेलं पाहिलं की माझे अश्रू दाटून येतात. मंडळी, खरंच सांगतो, कोकणातली माणसं ही तिथल्या फणसासारखीच हो. जास्त पिकल्याशिवाय त्यांच्यातला गोडवा काही तुम्हाला जाणवत नाही. जन्मशताब्दीला कार्यक्रम केले ते जयंत सावरकर करायचे, पण त्याने 10 मिनिटं करायचे ते, पण त्यांनी कधी असं सांगितलं नाही की मी 10 मिनिटासाठी काय येऊ तुझ्याकडे. एकच काम ते करायचे आणि आचार्य करायचे थोडा. तर आता पुलंचे जे चित्रपट आहे त्या चित्रपटांविषयी मी बोलणार आहे. म्हणजे आता आपल्याला किती वेळ आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. किती वेळ आमचे नाही संपवायचा कधी नाही असं नाही. आमचा 1 तर टाइम होता, पण तो म्हणाला 1:15 पर्यंत चालेल. 1:15 चालेल. तर आम्हाला तशी आखणी केली पाहिजे, बाकी काय नाही. करण्यासारखं भरपूर आहे आमच्याकडे. आता एक 5-10 मिनिटात मी पुलंचे चित्रपट, मी म्हणालो की 5 क्षेत्रामध्ये पुलंनी काम केलेलं आहे. त्याच्यातलं संगीत मी बोललो, नाटक बोललो, विनोद बोललो, चित्रपटाविषयी बोलतो आणि मग समारोप करताना मी पुलंच्या वक्तृत्वाबद्दल बोलेन किंवा पुलंनी जे काही लिखाण केलं आहे त्याच्याबद्दल एक 5-10 मिनिटं बोलेन समारोप करताना. तुर्तास पुलंचे चित्रपट 1953 मध्ये आपल्याला माहिती आहे, सब कुछ पुलं असलेला गुळाचा गणपती हा चित्रपट आला होता. गाणी फक्त त्यांनी पुलंनी लिहिली नाही, बाकी सगळं काम पुलंनी केलं होतं. पण काय कोणाला ठाऊक, एक दिवस त्यांना असं वाटलं की आपण गाणी लिहावीत या चित्रपटासाठी, म्हणून ते लिहायला बसले आणि असंख्य कागदाचे बोळे कोपऱ्यात जमा झाले. ते सुनीताबाई आले आणि म्हणाले, अरे भाई तू काय करतोयस हे? तर पुलं म्हणाले, मी चित्रपटासाठी गाणी लिहायचा प्रयत्न करतोय. तर सुनीताबाई त्यांना म्हणाल्या, हे तुझं काम नाही आहे, तू गदिमाला सांग, ते गाणी लिहितील चित्रपटासाठी. मग पुलं गदिमांकडे गेले आणि यातली सगळी गाणी गदिमाने लिहिलेली आहे.
आता हा चित्रपट सब कुछ फुलं असताना सुद्धा या चित्रपटाचा पूर्वी प्रीमियम वगैरे ते शो असतात तसं नव्हतं, प्रीमियर. तर त्यावेळी पहिला खेळ पुण्यामध्ये भानुविलासमध्ये झाला होता आणि पूर्णना साधं आमंत्रण सुद्धा नव्हतं या चित्रपट बघायचं. पुलं, सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे तिघही लाईनीत उभे राहिले बघा आणि तिकीट काढून पुलंनी पहिला खेळ बघितला. म्हणजे सब कुछ फुलं असलेला चित्रपट, त्याच्यासाठी त्यांना स्वतः लाईनीत उभं राहून तिकीट काढून जावं लागतं. आणि अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी पुलांना 1 रुपया सुद्धा मानधन दिलं नाही. पुलं म्हणाले, मी 2-3दा त्यांना आठवण केली पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. आता मी एवढं चोख काम केल्यानंतर पैसे देणे त्यांचं काम आहे, त्यामुळे मला 1 रुपया पण दिला नाही. त्यामुळे काही काळ पुलं हे चित्रपट सृष्टीपासून थोडे लांब होते, त्यांना हा वाईट अनुभव आला. आता या चित्रपटातील गाण्याविषयी थोडक्यात बोलतो. इंद्रायणी काठी हे गाणं आहे, भीमसेन जोशीने गायलेलं आहे. आता ह्या गाण्याची ज्यावेळी रेकॉर्ड निघाली त्यावेळी त्या रेकॉर्डवर पारंपरिक गीत असं लिहिलं होतं. आता खरं हे गाणं लिहिलं आहे गदी माडगुळकरांनी, पण आपल्यासारखे चोखंदळ रसिक असतात, त्यांनी HMV ला पत्र पाठवलं आणि सांगितलं हे गीत माडगुळकरांनी लिहिलं आहे, पारंपरिक गीत नाही आहे. मग त्याच्यानंतर त्या रेकॉर्डवर गदिमांचं नाव गीतकार म्हणून लावलं गेलं आणि या गाण्याचं ज्यावेळी रेकॉर्डिंग होतं त्यावेळी ऑर्गन वाजवणारा जो असतो तो आयत्या वेळी आला नाही. आता करायचं काय, पूर्ण म्हणाले रेकॉर्डिंग कॅन्सल केलं तर ते मराठी चित्रपटाला परवडण्यासारखं नसतं भाडं वगैरे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉक्टर वसंतराव देशपांडेंनी रेकॉर्डिंगला ऑर्गन वाजवलाय. म्हणजे वसंतराव देशपांडे गायक म्हणून आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी ऑर्गन रेकॉर्डिंगला वाजवला. आणि 1953 मध्ये हिराबाई बडोदेकर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेल्या होत्या, त्यावेळी वसंतराव देशपांडे त्यांचे तबलजी म्हणून गेले होते. म्हणजे बघा, वसंतराव हे हरवलेले कलाकार होते, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या, हे मोठी लोक आहेत. या माणसांबद्दल, या कलाकारांबद्दल आम्हाला कार्यक्रम सादर करायला मिळणं आणि तो आपल्यासारख्यांनी ऐकून घेणं आमच्याकडनं हे आमचं भाग्य मी समजतो. आणि गदी माडगुळकर काय किंवा पुलं काय, अत्रे काय, ही माणसं मोठी होती, अशी माणसं पुन्हा होणार नाही. पुलंना एकाने विचारलं का भीमसेन जोशी पुन्हा होतील का, ते म्हणाल नाही. त्याने एकच वाक्य सांगितलं, निसर्ग कधी कोणाची कॉपी नाही काढत. भीमसेन जोशी एकच, पुन्हा भीमसेन जोशी नाही होणार, कुमार पुन्हा नाही होणार. आता कुमारांचा विषय निघाला, तुम्हाला गमत सांगतो. वसंतराव देशपांडेंच्या घरी पुण्याला बरेच वेळा कुमार गंधर्व यायचे. ते घरात पाऊल ठेवलं उंबरठ्यावर की वसंतराव देशपांडे त्यांना साष्टांग नमस्कार घालायचे. ही आठवण राहुल देशपांडेंनी आपल्या कार्यक्रमात सांगितली, आम्हाला कुठे माहिती आहे. म्हणजे आता ते दोघेही तेवढे ताकदीचे गायक होते, परंतु त्यांना एक मान म्हणून कोण साष्टांग नमस्कार घालायला सांगणार. ते आल्यानंतर साष्टांग नमस्कार घरात शिरल्यावर वसंतराव देशपांडे कुमारांना साष्टांग नमस्कार घालायचे. हे जे गाणं पुलंनी बांधलं आहे, इंद्रायणी काठी, याची चाल वेगळी आहे. भीमसेन जोशी मैफिलीत वेगळ्याच स्टाईलने गातात. आणि बालगंधर्वांचा एक अभंग आहे. बालगंधर्वांनी म्हणजे त्यांना शाबासकी देऊ तुम्ही सांगितलं तुम्हाला, तर त्यांच्या अभंगापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि या गाण्याची ताल बांधली. तो अभंग असा होता, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार इंद्रायणी काठी. हे गाणं पुलंनी या अभंगावर आधारित पुलंनी बांधलेलं आहे. आणि भीमपलास रागाचा वापर या गाण्यावर पुलंनी केलेला आहे. दुसरं, वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी गायलेलं ही कुणी छेडिली तार. तुम्ही जर ते गाणं व्हिडिओवर बघितलं तर पुलंच्या हातामध्ये एक वाद्य आहे बघा, म्हणजे कोणी बघितलं असेल तर डोळ्यासमोर ते आणा. आता पुलंना नाविन्याची हौस होती, त्यामुळे हे जे वाद्य आहे लोकांना वाटते हे मेंडोलिन आहे, त्याचा आकार मेंडोलिन सारखा आहे, तंतुवाद्य आहे, पण त्या वाद्याचं नाव आहे सारिंदा. हे अरेबिक वाद्य आहे. आणि तुम्हाला जे वाद्य बघायचं असेल तर पुण्यामध्ये केळकर म्युझियम आहे,
तिकडे वाद्य ठेवलेलं आहे. म्हणजे मी स्वतः बघून आलोय, त्यामुळे कोणाला जर वाटेल हे सारिंदा काय वाद्य असतं तर केळकर म्युझियममध्ये हे ठेवलेलं आहे. आणि आता बालगीत म्हटल्यावर आपल्याला एकच गाणं आठवतं, नाचरे मोरा, हे देवबापा चित्रपटातील गाणं. नंतर पुलंनी अगदी शेवटपर्यंत सुद्धा एक होता विदूषकसाठी पण शेवटी आणि त्यांना पुरस्कार पण मिळाला. तसंच देव पावलामध्ये आपण अतिशय सुंदर गाणं ऐकलेलं आहे, कबीराचे विंटोसेले कौशल्यचा राम. असा पुलंचा हा जो चित्रपटाचा प्रवास आहे हा मी आपल्याला सांगितला. याच्यानंतर पुन्हा एकदा मी पुलंच्या नाटकाकडे वळतोय. त्याच्यानंतर पुलंचे जे अतिशय गाजलेलं नाटक आहे ती फुलराणी, जी बर्नाड शाह यांच्या दी पिग्मॅलियन नावाचं नाटक पुलंच्या वाचनात आलं. आणि पुलंनी हे नाटक वाचलं आणि पुलं अक्षरशः भारावून गेले. त्यांना ती मराठी पात्र त्या नाटकात दिसायला लागली आणि त्यांनी ठरवलं की लवकरच आपण याचं मराठी नाटक रूपांतरित करायचं आहे. आणि पुलंचा भाचा सतीश जुबाशी यांनी पुलंकडे एक नवीन नाटक मागितलं. तो म्हणाला, मामा मला एक नवीन नाटक तुझ्याकडनं पाहिजे. तर पुलंच्या मनात त्यावेळी होतं की पुलंनी बोलून पण दाखवलं होतं बाहेर भाषणामध्ये आपल्या की मला एक असं नाटक लिहायचं माझ्या डोक्यात आहे, पण कधी संधी आली तर मी लिहिणार आहे. आणि पुलंने नाटक लिहिलं. झाला पण भाऊ. तर पुलंनी हे नाटक लिहिलं आणि सतीश सुभाषने तो रोल केला. भक्ती बर्वे त्यावेळी ते काम करायची. आणि INT तर्फे नाटक 1975 जानेवारीच्या प्रसिद्ध झालेलं होतं आणि या नाटकाने पण इतिहास घडवला. भक्ती बर्वेने ते केलंच. प्रिया तेंडुलकर, अमृता सुभाष आणि हेमांगी कवी यांनी सुद्धा अजूनपर्यंत ते नाटक करत होत्या. आणि हेमांगी कवीचं 2 वेळा मी लागोपाठ नाटक बघितलं. तिने जे काय फुलराणी केलंय, विशेषतः जे स्वगत आहे, तुला शिकवीन चांगला जडा, हे स्वगत तिने एवढं ती करायची मन लावून, म्हणजे मला अक्षरशः मी भारावून गेलो. मी तिला भेटलो पण आणि म्हटलं मला एवढं तुझं काम आवडलंय तर मला तुला काहीतरी एक वस्तू भेट द्यायची आहे. तर तिला मी विजया मेहतांचं आत्मचरित्र दिलं. ती एवढी खुश झाली. ती म्हणाली, काका मला काय ड्रेस वगैरे काय देऊ नका, मला असं काहीतरी द्या की ते माझ्या लक्षात राहील. तेव्हा हेमांगी कवी आणि माझी अक्षरशः दोस्ती झाली. नंतर मी फोन करायचो तिला, ती म्हणाली विजया मेहतांचा आत्मचरित्र अतिशय माझ्या उपयोगाचा आहे म्हणाली ती. तर त्या नाटकातला स्वगत आहे, शिकवीन चांगला धडा, ती कल्पना माझ्याकडे बघताय, कधी बोलवत आहे मला. ती बसलेल्या मगापासून. तर पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या, कारण हे एनर्जेटिक काम आहे सगळं. हा जो शिकवीन चांगला धडा आहे त्याच्यासाठी तुम्हाला चांगली एनर्जी लागते. कारण ह्याच्यात फार मुवमेंट्स आहेत बघा नाटकामध्ये. या प्रवेश जे स्वगत आहे आणि पुलंनी काय लिहिलंय हो, आणि चाल बिल काय मस्त. म्हणजे काही काही लोक हे फक्त स्वगत ऐकण्यासाठी येतात नाटकात, एवढं ते दमदार आहे आणि सादर करणार पण दमदार आहे. त्याला अल्पनासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगला धडा. गधडी काय नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगला धडा. अरे तुझ्या पापाचा भरलाय घडा. ह्यो समजतो स्वतःला मास्तर, अरे मसणात घाल तुझं शास्त्र. अरे गटारीत गेलं तुझं ज्ञान. तुझ्या तोंडात वतीन शान. तुझं घर मोठा पैजांचा घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. हा तुझा उतरीन समजा माज, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, तेव्हा मी म्हणल
काय आज हित कुठं हात पसरून मागशील की मी म्हणल आधी शुद्ध बोलायला शिक मग उडवून हात सांगीन धरायला वाट चल बाहेर हो का उगा वेळवेळ करतोय किडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला दावतेच बघ चोरा तू बघशील माझा तोरा आहा ओह how sweet charming beauty हाय अरे समजे धरती मंजूचे पाय कुत्र्या आणि घोळवीन गोंडा घरात तळण्या पोरांचा लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय सुनील मंजू बे केम छो how do you do come go hanging garden I beg your pardon कुणी आणतील सिल्कची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग कुठूनचा येईल एक राजकुमार सफेद घोड्यावर होऊन सवार नजरला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल म्हणाल तुझ्यावर झालो फिदा क्या खूबसूरती कैसी अदा अगं माग माग तुला काय हवं ते माग पण प्यारी माझ्यावर धरू नको राग म्या मात्र गावठीच बोलत मनाची गाठ अलगद खोलत गावावर चढेल लाजूची लाली नजर जाईल अलगद खाली त्याला म्हणल घेऊ काय असं लोकात उगाच होईल हस कुंपणा पोतर सरड्याची धाव टिटवीने धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा गटारीच्या पाण्याला सोन्याचा घडा आणि मग राजाच येईल रथात बसून म्हणत पोरी काय ते कर पण हो माझी सून दरबारी धरत्याल मुठीत ना म्हणत्या अगो पोरी राजाचा मान तरी राख तोरण बांधा रे तोरण बांधा तोरण बांधा रे तोरण बांधा त्या मास्तरला मी शिकवीन चांगलाच धडा मग मंजू म्हणत महाराज ऐका त्या अशोक मास्तरला पेड्यात ठोका शिशाचा रस त्याच्या कानात वता आणि लख लख सुरीनं गर्दन छाटा घोड्याच्या शेपट्याला त्या मास्तरला बांधा आणि पाथरून काढून चापकाना फोडा महाराज म्हणा भले हुशार धाडून द्या रे घोडेस्वार आणि मग शिपाई जेव्हा धरत्याल तुला म्हणशील म्हणजे वाची मला धरशील पाय आणि लोळशील कसा रडत बसशील ढसा ढसा तुझा 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 न तुझा न तुझा शा बसकन अंगावर येणं भोग आता गप आपल्या कर्माची फळं तुझ्या चुरू चुरू जिभेला कायमच टाळ महाराज म्हणत्या त्याची गर्दन तोडा म्या म्हणत जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण म्या म्हणत जो आला शरण त्याला देऊ नये मरण थोडासा कठीण प्रकार आहे हा कारण मी जवळपास माझे 1 तासाचा करतो 140 प्रयोग केलेले आहेत एक 10-12 मिनिटात असामीची झलक द्यायची म्हणजे जरा कठीण काळ आहे पण शेवटी वेळेचं बंधन पाळायला लागतं पु ल देशपांडेंबद्दल मी जास्त बोलत नाही फक्त एकच सांगतो हा कार्यक्रम माझा 1 तासाचा असतो ज्या कोणाला 75 आहे किंवा काय आहे मला फक्त 1 फूट डावीकडे उजवीकडे जागा लागते बाकी काही लागत नाही असेल तर नक्की सांगा आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला नंतर पाहिजे एखाद्या वेळेस माझा कार्यक्रम वेगळा ठेवा ओळखलात ना मला अहो आम्ही कडमड्याचे जोशी
म्हणजे कोकणातलेच. आमच्या पूर्वजांनी स्वतःच भवितव्य घडवण्याऐवजी इतरांच्या कुंडल्या पाहण्यातच हयाती घालवल्या. त्यामुळे भिक्षुकी हा मुख्य धंदा आणि मुंबईच्या हायकोर्टात भाऊपंकीची भांडणं नेणं हा जोडधंदा. मंडळी, आमच्या कडमडेकर जोशांच्या दिवाणी दाव्यावर फक्त रत्नागिरीच्या अनेक वकिलांचे संसार उभे आहेत हो, थाटामाटात. म्हणजे आपापल्या गडग्या पलीकडे उभे राहून ही जोशी मंडळी एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्या पाकळ्या काढतात आणि त्यांच्या भांडणाचं भरत वाक्य म्हणजे बहुधा, अरे परवा झालो तरी 72 रे, पण विलायत येऊन बालिस्टर आणून नाही मुंबईच्या हायकोर्टात तुझी धेंड काढली ना तर बाप म्हणून गंगाधर जोशाचं नाव नाही लावणार हो. हसतोयस काय? उद्या 1 रुपयाच्या स्टाम्प पेपरवर लिहून देईन तुला. आता यात फक्त नावाचा फेरफार. कधी हा गंगाधर म्हणेल तर तो कधी विश्वंभर. पण भांडणाची चाल तीच, जणू काय सुख करता दुःख हरता. मग दोघे भाऊबंद आपापली डोकी म्हणजे टाळकी शांत करण्यासाठी आपापल्या विहिरीवर जाऊन भडा भडा पाण्याच्या कळशा डोक्यावर राग शांत करायचे. आता हे गंगाधर, विश्वंभर वगैरे नावं म्हणजे आमच्या कडमडेकरांच्या शाळेच्या हजेरीपटाच्या, भांडणाच्या, वादी प्रतिवादी किंवा सरते शेवटी श्राद्धाच्या संदर्भातच येत. एरवी आमच्या कडमड्यात खऱ्या नावानं कुणीही कोणास ओळखत नसे. आम्ही कडमड्याचे जोशी. तर माझी लग्नाची गंमत सांगतो तुम्हाला. आमची होऊ घातलेली सासूरवाडी पोंबुरप्याची, म्हणजे कोकणातलीच बरं का. अहो, त्या पोंबुरप्याच्या ब्रह्मचारी बजरंगबलीच्या मंदिरात आमचं लग्न लागलं होतं. अगदी शास्त्रोक्त. म्हणजे कोणाला इथे जुनं शास्त्रोक्त कोकणातलं लग्न म्हणजे मोठीत सुपारी लपवणे, लवंगा तोडणे, रास नाणात नवरा बायकोनी सर्वांच्या देखत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, हे असले सगळे सोपस्कार झाले होते. तुम्हाला एक पाणी उडवण्याच्या वेळची गोष्ट सांगतो. आमचा एक काका होता, आमरण ब्रह्मचारी राहिला. कडमड्याच्या रामाच्या देवळात तो कीर्तन करी. मंडळी, मला एक सांगा हो, ज्या मुलीला मी लग्न मंडपात पहिल्यांदा पाहतोय, जिची पुरती ओळख सुद्धा नाही, नाव पण ठाऊक नाही, आणि अशा मुलीच्या अंगावर सर्वांसमोर काय पाणी उडवायचं का हो? किती अघटित प्रकार नाही का? मी आपलं कोणी पाहत नाही ना असं म्हणून प्रोक्षण केल्यासारखा पटकन 4 थेंब टाकायचो गप्पा. पण आमची ही फसा बस डोक्यात विचारायला हिच्या घरी माहेरी नक्की रेडाच धुण्याचं काम आणि मला हे असं पाणी उडवताना पाहून हा आमचा काका पिसाटला. अहो, ते माझी नववधू, सासू सासरे, पाहुणे रावळे कशाचं भान न ठेवता तिकडनं ओरडतो, बेमट्या शिंच्या हे काय पाणी उडवणं झाले का लहान कार्ट? आता त्यावेळी जो बोलला तुमच्या समोर बोलणं प्रशस्त वाटत नाही, पण एवढं बोलून थांबावं की नाही त्यांनी? नाही, एकदम वीज संचारल्यासारखा दूर व्हा सगळेजण करत आला. त्याला धोत्राचा काष्टा असा घट्ट खोचला आणि हिच्या डोक्यावर घंगाळ रेकाम केलं आणि माझ्याकडे पाहून म्हणतो, शीतावरून भाताची परीक्षा झाली हो तुझी? तर मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. नाही, भविष्य कळलंय तुझे, आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, बायकोच पाणी पाजणार रे तूस. आता काकाची 32शी अगदीच काही खोटी ठरली नाही, पण इतक्या लोकांपुढे मला बेमट्या म्हटल्यामुळे आमच्या हिची समजूत झाली, माझं पाळण्यातलं नावच बेमट्या. आमचा काही प्रेमविवाह नव्हता, पहिल्यांदाच मांडवात पाहिलेलं. त्या काळी पण प्रेमविवाह थोडे थोडे व्हायचे कोणाचे हो, आणि पत्र लिहायची लोक, प्रिय अमुक अमुक, ती भानगड नव्हती. पण पत्रावरनं तुम्हाला एक आठवण सांगतो. आमच्या हिनं मला पहिलं पत्र लिहिलं होतं ते शंकराच्या वेळी पहिल्या बाळणपणाला पोंबूर प्यायला गेली तिकडनं, आणि त्यात देखील सुरुवातीला शिरसाष्टांग नमस्काराने सुरुवात. आणि आयुष्यात येणाऱ्या पहिल्या पत्रातलं पहिलं वाक्य होतं, येताना दूधवाले सांगावयासच विसरले, 1.25 दूध एकट्यास करायचंय काय, पावशेरच घ्यावं म्हणजे दूध. उद्याच्या उद्या भैयाला ताबडतोब सांगावे. हापिसात जाताना स्वयंपाकघराच्या खोलीस कडी लावण्यास विसरू नये, फटीतून शेजाऱ्यांचा भोका येतो, बाबांची प्रकृती अजून बरी आहे, माझी तब्येत उत्तम, पत्र समाप्त. थोडक्यात काय, लग्न लागलं तरी आम्हा दोघांना एकमेकांची नावं ठाऊक नव्हती.
आणि तुम्हाला तर माहिती आहे लग्नात घास देताना प्रश्न येतो नाव घेण्याचा. सगळ्या सारख्या माळक्या अशा भोवती जमलेल्या आणि आमची गोदा मावशी तिकडनं चांगला मोठ्यानं घे बरं का ग, सगळ्यांना ऐकू जाईल सा, कळलं ना अन्नपूर्णे. तेव्हा मला कळलं आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा. पण माझी छाती धडधडत होती हो, नाव तिला घ्यायचंय, माझं नाव ठाऊक असणं तिला गरजेचं आहे. आता पुढे काय वाढून ठेवलंय म्हणून मी उगीच कावऱ्या बावऱ्या नजरेने इथे तिथे पाहत होतो. आमचा काका माझी अवस्था पाहून परत, त्या शिंच्या तू कशाला मान पाडून बसलायस, मर्दासारखा वर पाहू. आता मर्दासारखा आणि वर म्हणजे कसं पाहायचं मला काय कळलं नव्हतं. मी फक्त करून अशी वेळ मारून दिली. बायको काय नाव घ्यायला उठेच ना. पुन्हा एकदा ती गोदा मावशी तिकडनं, अगो शिमग्यात बोंबलायला आणि स्वतःच्या नवऱ्याचं नाव घ्यायला कोणी लाजतं का? मी तुला घेऊन दाखवते या वयात सुद्धा उखाणा, असं म्हणत ती 75ची आमची गोदा मावशी आय आय ग दुखरे गुडघे चेपत वाचिवरे पंढरीनाथा करत उभी राहिली. ऐका हो सगळे नीट, हिच्यासाठी मी उखाणा घेतेय. केळीचं पान टराटरा फाटतंय. केळीचं पान टराटरा हा शब्द मी दुसऱ्यांदा ऐकल्यावर माझी टरकली. केळीचं पान टराटरा फाटतंय. बबनरावांचं नाव गेलं आता कसं तरीच वाटतंय. पण हा उखाणा ऐकल्यावर बायको टुणकन उभी राहिली. म्हणजे ते नारळ आणि ओटीमध्ये तांदूळ बिंदूळ अशी ओटी भरली होती ना, असा पोचाला गाठ मारून नंतर पदर असा खोचून हातात जिलबीचा घास घेऊन थोडीशी लाजली होती असं कोणीतरी मला नंतर सांगितलं. मी अजिबात विश्वास ठेवला नाही. आमच्या बायकोनं उखाणा सुद्धा नामी शोधून काढला होता हो. सोन्याच्या नाही, समोरच्या कोनाड्यात उभी विंद माता, समोरच्या कोनाड्यात उभी विंद माता, बेमट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला. जन्माच्या त्या अन्नपूर्णेनं भरवलेला माझा पहिला घासच घशात अडकला. आणि तिचा उखाणा ऐकल्यावर काकाने तर थैथयाट केला. टोपी काढून 5 मिनिटं काका कपाळ बडवत होता. बाई 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 खुळी काय तू? अगो आपल्या नवऱ्यास कोणी बेमट्या म्हणत का? आई बापसात मी वळण लावलेलं नाहीये लेखीला. अगो त्याचे पाळण्यातले नाव बेमट्या नव्हे, धोंडू. पुन्हा घे पाऊस तो उखाणा. मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कोनाड्यात जाऊन उभी राहिली ऍक्शन घेतल्यासारखी. आता या उखाण्याला काही त्रास काही मग समोरच्या कोनाड्यात उभी भिंद माता, अमक्याचं नाव घेते माझा नंबर पहिला. तर काय सांगायचं असो. थोडीशी आमच्या वडिलांची आठवण सांगतो. माझं आणि माझ्या बाबांचं म्हणजे वडिलांचं सहसा कुठच्याही गोष्टीत कधीही एकमत होत नसे. पण आमचं राजकारणच पटायचं बरं. आमचे वडील नेहमी सांगत, बेमट्या अरे आपल्या लोकांच्या ढोंगणावर हंटर हवा कडक करून. का म्हणजे काय विचारतोयस? मला सांग, साहेब नसता आला तर आले असते काय पोस्ट खाते? होते काय रे पूर्वी पोस्ट हापीस? येत होत्या का तारा? अरे माणूस मेला मुंबईत, वर्ष वर्ष कळत नसे आपल्याला कोकणात. सुटकाचा तर पत्ताच नसे. साहेबांनी तारा आणल्या आणि केली की नाही आपली वेळच्या वेळी सुटकाची सोय, म्हणून म्हणतो उगाच नाही. अरे त्या टिळकाच नव्हता धंदा आणि कांदीच तर मुळीच नाही. साधी बालिस्ट्री चांगली नव्हती हो त्याची. काळा कोट फाटला, शिवायला नव्हता दमडा, राहिला उघडा झाला महात्मा. आता काकांची इतकी माझी मतं आत्यंतिक नव्हती, पण 4 लाठ्या मारल्याचा पश्चाताप होऊन हा गोरा आपला देश सोडून जाईल हे मला देखील पटत नव्हतं. आमचं आणि आमच्या बाबांचं भाषणाला जायला एकमत असायचं. म्हणजे मी कुठल्याही लहानपणापासून भाषणाला जायला बाबांची पूर्ण परवानगी. भाषणाला जातोयस काय? जा हो, फुकट. आणि मला सगळ्यांचीच भाषणं पटायची. म्हणजे कामगार पुढारी भांडवलशाहीच्या पाळामुळावर उठलेला असायचा, त्याचं विचार पटायचे. हिंदीच्या बंबईया हिंदीमध्ये काँग्रेसवाला बोलायचे, त्याचे विचार पटायचे. किंवा शिवाजी पार्कवरती हिंदू महासभेचा पुढारी अगदी तावातावाने बोलत असेल, प्रदास्ताच्या शृंखला तोडण्यासाठी हिंदू वीरांनी भीमथडीची गोळी अटके पार नेली. पानिपतच्या रणसंग्रामात रणचंडीला लक्ष शिरकमलाचा नैवेद्य अर्पण केला.
सिंधू सागरापासून ते बंगसागरापर्यंत, कैलासापासून ते कन्याकुमारी पर्यंत 63 कोटी करकरालिकातून एकच घोष, एकच ध्यास, एकच भास, एकच गर्जना. हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे. असिंध सिंधू पर्यंत हिंदू बांधव एक आहे. असं भाषण ऐकल्यावर काय माझी छाती फुलून यायची. मी असा लेफ्ट राईट तर छाती लावून घरी जायचो. तर बाबा आमचे जानव्यानी पाठ खाजवत, कसलं ऋषींचे हिंदू बांधव, सगळे होंदू. का म्हणजे काय, तुझा विश्वंभर काकाच घे हो, सख्खा चुलत बंधूना तो माझा, चांगला ब्राह्मण, मुसलमान नव्हे. पण घातली नसना आपले वडिलोपार्जित घर स्वतःच्याच घशात, आणि माझ्या हिश्श्याचे नारळी कोकमध्ये देखील तो चाकतोय. म्हणावयास काय जाते रे नेत्यांना, असिंध सिंधू पर्यंत हिंदू, त्यांचं त्यांना म्हणून दे. एक कायम ध्यानी ठेव, या जगात कोणी कुणाची नसते. बाबांच्या त्या सॉलिड इंजेक्शन माझा हिंदुत्वाचा ताप असा झरकन खाली यायचा. मंडळी, माझ्यासाठी कोणी कोकिळा वगैरे कधीही गायली नाही. म्हणजे आमच्या गिरगावात, म्हणजे आंब्याच्या मोसम मध्ये कुहू कुहू हा पक्षी वगैरे न येता पायरे हापोस हा प्राणी नक्की येतो. ते वसंत हेमंत शिशिर असलेले ऋतू मुंबईकरांच्या वाटेलच जात नाही. मुंबईला ऋतू दोन तुम्हाला माहितीये, उन्हाळा पावसाळा, घामाच्या धारा पावसाच्या सरी. तिसरा ऋतू नाही. त्यास पंख पसरून का काय पिसारा फुलून मोड थुई थुई नाचताना मी आयुष्यात पाहिला नाही हो. चांदण्यांना शोभा असते निरभ्र आकाशात. ऐकू बातम्या तुम्हाला कसं ते म्हणजे काळ्या दबांची दाटी झाली ना की नभ मेघानी, मला असली गाडी सुचत नाही. बापरे, तोंडावर आलेला दिसतोय. खुर्चीवर चढून छत्री शोधून दुरुस्तीला टाकली पाहिजे माळ्यावरून, एवढीच आठवण होते. त्यामुळे मी खरा कसा हे माझं मलाच नीटसं कळेल असं झालंय. पण या जगात येताना गपचूप थोडासा रडत आलो, पण जाताना देखील त्या जगाला फारसा धक्का न लावता पण हसतमुख ठेवून निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी आसामी आहे. आणि म्हणूनच असलेल्या माणसाचं नाव रवींद्रनाथ, सुभाषचंद्र, जवाहरलाल असली मोठाली नसून धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर हे असं असलं. काय बिघडलं, मी म्हणतो उलट बरंच, नाही तर काय आडनाव लावायचं असं राजे भोसले आणि चालवायची पिठाची गिरण खडाखड करून, याला काय अर्थ आहे. त्यापेक्षा जसा मी तसाच मी, असा मी असा. आपल्या सोबतला जरा वेळ कमी मिळालेला आहे, मला जाणीव आहे, कारण त्याचा जवळजवळ 1 तासाभराचा कार्यक्रम आहे. तुम्ही पुन्हा ठेवू शकता केवळ असामी असामी. पण आज आपल्याकडे 4 कलाकार असल्यामुळे थोडासा वेळ आपण देऊ शकत नाही. तर आता समारोपाकडे मी आलेलो आहे. तर पुलं तुम्हाला माहिती आहे, पुलं हे ॲडव्होकेट होते. पुलंना खरं भाषा या विषयात डिग्री घ्यायची होती, परंतु त्यांचे सगळे मित्र लॉ कॉलेजला गेले. पण पुलं म्हणाले मी पण लॉ कॉलेजला गेलो, आणि लॉ कॉलेजला मी कसा पास झालो ते त्या एक्झामिनरला आणि मला माहिती पडलं. कारण मी अभ्यास काहीच केला नव्हता आणि मला त्या लॉ विषयात गंधच नव्हता म्हणाले. परंतु ह्या लॉ कॉलेजमध्ये असताना पुलंनी कविता कधी केल्या नाहीत फारशा, परंतु लॉ कॉलेजमध्ये असताना त्यांच्या वर्गामध्ये ज्या मुली होत्या त्या मुलींची सगळ्यांची नावं घेऊन पुलंनी एक छान कविता केलेली. ते मला वाटतं कुठे वाचण्यात आली का पुस्तकात होती. ती कविता आपल्यासमोर सादर करतो आणि 5-1 मिनिटात मी संपवणार आहे. तर पुलंची कविता बघा. त्या कवितेत पुलंच्या वर्गात लॉच्या ज्या मुली होत्या त्या सगळ्यांची नावं आलेली आहेत. मी वाचताना तुम्हाला कळेल काय नावं आहेत ती. पुलं म्हणतात, कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती. कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही माझ्या मनात होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची, प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी साधना तर पक्की होती, माझी साधना तर पक्की होती. पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली.
पण अशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली, माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली. आणि माझ्याजवळ आता फक्त कल्पना राहिली, आणि माझ्याजवळ आता फक्त कल्पना राहिली. तर मला सांगा, कविता कशी वाटली? पुण्याने कविता हा प्रकार कधी सादर केला म्हणजे माझ्या पाण्यात तरी नाही, पण तो आणखी पुण्याच्या 1-2 कविता आहेत. आता काय आपल्याकडे तेवढा वेळ नाही, परंतु लता मंगेशकर येत्या 6 फेब्रुवारीला त्यांचा 3रा स्मृतिदिन आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या सगळ्यांना मी आवर्जून निमंत्रण देतो. साहित्यिक लता नावाचा मी एक कार्यक्रम करतोय, आणि तो कार्यक्रम लोकमान्य सेवा संघाची जी दिलासा नावाची संस्था आहे त्यांनी 4 ते 6 तुम्ही नोट करा, 6 फेब्रुवारीला पार्ल्यामध्ये नाटकाडी सभागृह आहे. मी जे पाठवेन किल्लेकरकडे तो ऍड्रेस 4 ते 6. याच्यामध्ये साहित्यिक लता याचा काय की लताबाईंच्या वाचनात ज्या कविता आल्या किंवा काय आलं त्या कविता त्याला स्वतः कोणीतरी स्वरबद्ध कराव्यात आणि आपण गाव्या अशी लताची इच्छा होती. आणि तशी ती तिने करून दाखवलेली आहे, तशी गाणी निवडलेली आहेत मी. तर आपल्या सर्वांना मी आमंत्रण देतो. आणि लता आणि पु ल यांचा एक किस्सा छान ऐकण्यासारखा आहे, तुम्हाला आवडेल. खरं तर लता आणि पु ल यांनी एकत्र कुठलंच गाणं स्वरबद्ध केलं नाही. म्हणजे पुलंच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता एकही गाणं गायलेलं नाही. तरी दोघांना एकमेकाबद्दल अतिशय आपुलकी, स्नेह, जिव्हाळा. पुलं म्हणतात, पुलं देवाला मानायचे नाही, पण पुलं म्हणतात आकाश आहे, चंद्र आहे, सूर्य आहे आणि फक्त लताबाईंचा स्वर. एकच वाक्य पुलांनी सांगितलं, आकाशात चंद्र आहे, सूर्य आहे, फक्त लताबाईंचा स्वर आहे. 1979-80 ची गोष्ट सांगतोय. लताबाईंचा इंग्लंडमध्ये अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम होता, लाईव्ह शो. आणि त्यावेळी पुलंची तब्येत जरा नादुरुस्त होती. तर त्यावेळी पुलांना कळलं, आपल्या लताबाईंना कळलं की पुलंची तब्येत नादुरुस्त आहे. तर लताबाईंनी लंडनहून पुलांना पत्र पाठवलं पुण्याला. तर त्याच्यात ते काय पत्र आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी, तुम्हाला आवडेल ऐकायला. म्हणजे पुलं किती ग्रेट होते हे तुम्हाला सांगायचं आहे ना. तर लताबाईंनी एक पत्र पाठवलं पुलांना की प्रिय बाई, मी सध्या लंडनमध्ये माझ्या कार्यक्रमात व्यस्त आहे, परंतु मला इकडे बातमी कळली की तुमची तब्येत नादुरुस्त आहे. तर तुम्ही आता कसे आहात? तुम्ही चांगले असाल की आम्हाला एक आधार असतो मानसिक की पुलं व्यवस्थित सुदृढ आहे, तर तुमची तब्येत कशी आहे असं म्हणून समारोप करताना लताबाईंनी एक शब्द वापरला, चरणस्पर्श. नीट बघा आता, चरणस्पर्श लताबाईंनी तो शब्द लिहिला आणि खाली सही केली आपली लता. पुलांना ज्यावेळी पत्र पुण्यामध्ये मिळालं, पुलाने हे पत्र वाचलं आणि पुलाने लताला पत्र पाठवलं की प्रिय लता, तुझं पत्र मला मिळालं आणि तू लंडनला असून सुद्धा कार्यक्रमात व्यस्त असून सुद्धा तू माझ्या प्रकृतीची चौकशी पत्र पाठवून केलंस, त्याबद्दल तुझा मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद देतो. आणि म्हणाले माझी प्रकृती आता सुधारत आहे आणि हळूहळू मी बरा होणार आहे, डॉक्टरने मला सांगितलेलं आहे. आणि खाली सही केली आपला भाई पुलं म्हणून. आता मजा बघा, लताबाईंनी चरणस्पर्श शब्द लिहिला होता. पुलंच्या पत्रात लिहिला, लताबाई तुम्ही जो चरणस्पर्श शब्द लिहिलेला आहे हा शब्द मी लिहू शकत नाही, कारण मी तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. त्यांचा 19चा जन्म आहे, लताबाईंचा 29चा जन्म आहे. पण पुढे पुलं काय लिहितात बघा, पुढे पुलं असं म्हणतात, तुमच्या हजारो गाण्यांपैकी एकाही गाण्याच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आवश्यक असलेला गळा परमेश्वराने आम्हाला न देता फक्त घसा दिला. पुढे पुलं लिहितात, पूर्वीचे राजे महाराजे जमीन पादाक्रांत करत असत, तुम्ही सारं जग पादाक्रांत केलेलं आहे. तुमच्या सार्वभौमतेला माझा सलाम. हा जो चरणस्पर्श आहे बघा, मला ते पुनर्वर एक लोकसत्तेतर्फे अंक निघालाय. तुम्हाला जर कोणाला एक पत्र
बघायचं असेल, एका बाजूला लताबाईंचं पत्र आहे आणि बाईंनी जे उत्तर दिलं आहे मुलांनी, परत मी सांगतो, फार मला ते डोक्यात गेलं वाक्य माहिती. तुमच्या हजारो गाण्यांपैकी एकाही गाण्याच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आवश्यक असलेला गळा परमेश्वराने आम्हाला न देता फक्त घसा दिलेला आहे. पूर्वीचे राजे महाराजे जग पादांकात जमीन पादांकात करत, तुम्ही सारं जग पादांकात केलंय. तुमच्या सार्वभौमतेला माझा सलाम. 5 मिनिटात आता शेवटी 12 जून 2000 पर्यंत निधन झालं. सर्व आपण जी मंडळी आहोत महाराष्ट्रात, आपल्या घरातील माणूस गेल्याचं भावना आपल्या मनामध्ये आल्या. मला सुद्धा एवढं वाईट वाटलं की ज्या माणसाने आपल्याला एवढा आनंद दिला तो माणूस आज आपल्याला नाही आहे. तुला एकच सांगितलं होतं की कृपा करून माझा पुतळा उभारू नका. आणि पुतळा उभारणं म्हणजे कावळ्याच्या शौचकूपाची सोय केल्यासारखं. आणि तुम्ही जर माझा पुतळा उभारला तर त्याच्या खाली फक्त एकच वाक्य लिहा की हा एक आनंद यात्री होता आणि याने आम्हाला आयुष्यात भरपूर आनंद दिला. म्हणून आमच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही आनंद यात्री असं ठेवलेलं आहे. आणि पुलं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक कविता आलेली होती, ती कविता सादर करतो आणि मी थांबणार आहे. पुन्हा एकदा आमचे वर्गमित्र पृथ्वीराज केलेकर ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, नाहीतर मी ते कार्यक्रम करणं मला कठीण झालं असतं. आणि त्यालाही माहित नाही मी असले काय उद्योग करतो. तर त्यांनी मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे स्टेट बँकेच्या लोकांना. म्हटलं आनंद आहे, त्यातले 3 कलाकार रिझर्व्ह बँकेतले आहेत, त्याचा मला अभिमान आहे आणि तुमच्या समोर कार्यक्रम करायला मिळतो. तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो, कारण आपल्या सर्वांना भूक लागलेली असणार. वेळेच्या थोडंसं आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर पुन्हा सर्वांना धन्यवाद. कार्यकारी मंडळ जे आहे त्यांना धन्यवाद. कविता सादर केल्यानंतर मी काही बोलणार नाही, फक्त कविता ऐका, तुम्हाला आवडेल. त्या कवितेत त्यांनी असं म्हटलं होतं, महाराष्ट्र भूषण देशपांडे तुम्ही गेलात, महाराष्ट्र भूषण देशपांडे तुम्ही गेलात आणि गेल्या 3 पिढ्यांना साधनाला पूल ढासळला. बघा, पुलंचे जे सगळे प्रकार आहेत, पुस्तकं, नाटक, त्याचा परामर्श या कवितेत घेतलाय. महाराष्ट्र भूषण देशपांडे तुम्ही गेलात आणि गेल्या 3 पिढ्यांना साधणारा पूल ढासळला. तुमच्या निधनाने सारा महाराष्ट्र दुःखात कोसळला. ती गजबजलेली बटाट्याची चाळ आता कायमची मुकी झाली. ती गजबजलेली बटाट्याची चाळ आता कायमची मुकी झाली आणि ती पुलकित फुलराणी सुद्धा आता फार फिकी झाली आहे. तुम्ही केवळ व्यक्ती नव्हतात, तुम्ही केवळ व्यक्ती नव्हतात, होतात साहित्यिकातले वल्ली. तुम्ही केवळ व्यक्ती नव्हतात, होतात साहित्यिकातले वल्ली. आता कुणासाठी असायचं, कुणी उडवायची आमची किल्ली. धन्यवाद. धन्यवाद सर.